नानाभाऊ साठ्यांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. इस बैठक का उद्देश्य यही था कि पिछले 8 दिन से जो यहाँ के जो माजी खासदार इम्तियाज जलील, इन्होंने मागास वर्गीय दलित समाज के बारे में, हरिजन समाज और ये मागास वर्गीय दलित समाज ये पैसे लेकर अपना मतदान बिकता है, ये समाज बिका हुए, ऐसे स्टेटमेंट वो हर बार कर रहे। लोकसभा में जब उनकी हार हुई तब भी उन्होंने स्टेटमेंट किया कि दलित समाज हमारा बिकाऊ समाज है। विधानसभा में जब उनकी हार हुई तभी भी यही लफ्ज का यूज़ किया कि बाबा ये समाज बिकाऊ है। और पिछले 8 दिन पहले उन्होंने जो सुप्रीम कोर्ट की जो डायरेक्शन है कि हरिजन समाज है हमारे लिए गाली के बराबर है, उनको पता है कि इम्तियाज जलील है बहुत हाई क्वालिफाइड व्यक्ति है और एक पक्ष के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष है, उन्हें सब पता था कि इस शब्द की वजह से बवाल उठने वाला। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतिगुरु महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिगुरु लवजी वसंत साळवे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रथम यांच्या विचारांना अभिवादन। आज सकल मातंग समाज व मातंग क्रांती मोर्चाच्या वतीने जी तातडीची ही बैठक बोलवण्यात आलेली आहे, या बैठकीला आवर्जून सर्वच समाजातील म्हणजे प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी मी दावेने सांगतो, जर त्यांनी जर खरं मनावर घेतलं आणि त्यांनी खरं जर विचार केला तर मला वाटतं प्रत्येक कार्यकर्ता 200 ते 400 लोक आणू शकतो। इथं बसलेला कोणताही कार्यकर्ता असं नाही की जो तोडीचा कार्यकर्ता आपण या ठिकाणी बोलवलेला आहे, जे प्रमुख नेते आपले समाजातले शहरातले नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनाच आपण मुद्दामून या ठिकाणी बोलवले आहे। कारण आपल्याला माहिती आहे की आपला समाज जेवढे बी मोर्चे निघले ते तुमच्या ताकदीमुळे निघलेले आहे। आता या ठिकाणी बैठक बोलण्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय तर मी सुरुवातीला स्पष्ट केलं की इम्तियाज जलील यांनी आपल्या मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या लोकांना हरिजन व बिकाऊ समाज या शब्दात इम्तियाज जलील आपल्याला त्यांनी एक प्रकारे शिवी दिलेली आहे। कारण इम्तियाज जलील हा अत्यंत उच्च शिक्षित खासदार आणि आमदार राहिलेला आहे। त्यांनी घटनेची एकदा आणि दोनदा शपथ घेतलेली आहे, एकदा लोकसभेमध्ये आणि एकदा विधानसभेमध्ये। आणि शपथ घेताना इम्तियाज जलीलला सगळं या अॅट्रॉसिटीचा कायदा कसा आहे, मागासवर्गीय अनुसूचित जातीचे नियमावली कशी आहे, घटनेमध्ये आपल्याला काय काय अधिकार दिलेले आहे, अनुसूचित जातीवर जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस कोणत्या पद्धतीने बोलले पाहिजे हे इम्तियाज जलीलला सगळं माहित होतं। तरी सुद्धा मुद्दामून तुम्ही एकदा आणि दोनदा सुरुवातीला जेव्हा तो लोकसभेला विधानसभेला हरला तेव्हा त्यांनी स्पष्ट प्रेसमध्ये बोलला आणि अनेक ठिकाणी बोलला की दलित मागासवर्गीय समाज हे बिकाऊ समाज आहे, हे पैसे लेके मतदान करताय। तर ह्या पद्धतीने त्यावेळेस आपल्या त्यांनी मागासवर्गीय समाजाचा अपमान केला, त्यावेळेस सुद्धा त्याच्यावर अॅट्रॉसिटी झाली। यावेळेस सुद्धा त्यांनी जाणून बुजून हरिजन हा शब्द आहे जो सुप्रीम कोर्टने ज्या शब्दाला बॅन केलेला आहे आणि ते त्यांना सुद्धा माहित होतं, तरी सुद्धा एकदा नाही तर कमी कमी 7 वेळा हरिजन शब्द हा मुद्दामून बोललेला आहे। कारण इम्तियाज जलीलला माहित होतं का आता महानगरपालिकेचे इलेक्शन आलेले आहे, इम्तियाज जलील हा प्रत्येक राजकीय याच्यातनं राजकीय ज्या गोष्टी ज्या घडामोडी घडत आहे आणि राजकीय जे काही पुढे जे इलेक्शनमध्ये जे घडणार आहे त्याच्यातून इम्तियाज जलील हा बाजूला पडलेला आहे। कारण की आमदाराला पडला, खासदारकी पडला, त्याला तिथं कोणी विचारायला तयार नव्हतं। त्यामुळे त्याला लाईमलाईटमध्ये येण्यासाठी आणि मीडियामध्ये येण्यासाठी त्याला माहित होतं की आपण हरिजन हा शब्द एकदा 10 वेळेस बोललं ते ह्या मागासवर्गीय समाजाचं त्या ठिकाणी म्हणजे त्याला कुठेतरी दुःख झाल्यासारखं होईल, त्यांना शिवी द्यायल्यासारखं होईल आणि हा समाज अग्रेसिव्हपणे आपल्या विरोधात काही ना काही करण आणि त्याच्यातून मग मीडियामध्ये आम्हाला उठाव धरण एक षडयंत्र त्यांनी रचलेलं होतं। दुसरं संजूभाऊ शिरसाट आमचे जे पालकमंत्री आहे त्यांच्या विरोधात जे काही ते कंटिन्यू वक्तव्य करत आहे, तर आम्ही त्या दावा करतो, आम्ही इम्तियाज जलीलला अनेक वेळेस चॅलेंज केलं की तुमच्याकडे जर पुरावा असेल तुम्ही कोर्टाचा तुम्ही कोर्टात सिद्ध करून दाखवा की आमचे जे पालकमंत्री संजूभाऊ शिरसाट यांच्या विरोधात काय आहे। परंतु तुम्ही फक्त मीडियामध्ये राहण्यासाठी फक्त आरोप करत आहे। आम्ही या ठिकाणी परत इम्तियाज जलीलला परत एक इशारा देऊन विचारतो की त्यावर तुम्ही आमदार होता, तुम्ही त्या जुबली पार्कच्या एक छोट्या घरामध्ये राहत होता, आज तुमच्याकडे 2-2 मोठमोठे बंगले, आज तुमच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी, ह्या तुमच्या प्रॉपर्टी आलेल्या कुठून आहे। तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आज सकल मातंग समाजाची जी बैठक बोलवण्यात आलेली आहे की 23 तारखेला जो भव्य मोर्चे निघणार आहे त्या मोर्चामध्ये बौद्ध महार समाज, मातंग समाज आणि सर्व मागासवर्गीय समाज हा मोठ्या प्रमाणात सामील होणार आहे। तर मातंग समाज हा या मोर्चामध्ये पिवळे झेंडे घेऊन सामील होणार आहे। त्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी आपण बोललेली आहे। खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगायचा मुद्दा की मुद्दामून या ठिकाणी मी सांगतो की मागासवर्गीयासाठी पालकमंत्री संजूभाऊ शिरसाट यांनी काय काय काम केलेले, कारण की आम्ही अनेक लोकांना सांगतो की पहिला पालकमंत्री आम्हाला हा बौद्ध किंवा महार किंवा मागासवर्गीय समाजाचा भेटलेला आहे की ज्यांनी खरंच समाजाचे काम केलेले। आज आमचा मातंग समाज हा पूर्ण पालकमंत्र्याच्या पाठीशी उभा राहण्याचं कारण काय की त्यांनी यावेळेस
अण्णाभाऊ साठेला 25 कोटीचा निधी त्यांनी स्मारकासाठी दिलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जवळपास जेवढे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये आपला मागासवर्गीय समाजाचा प्रत्येक समाज राहतो. त्या ठिकाणी बौद्ध राहतो, मातंग राहतो, चर्मकार राहतो, ढोर राहतो, वाल्मिक समाजाचा विद्यार्थी राहतो. त्या पूर्ण महाराष्ट्रातील हॉस्टेलचं 5 स्टार सुविधा देण्यासाठी 1200 कोटीची त्यांनी तरतूद केलेली आहे. भीमा कोरेगावच्या त्यासाठी त्यांनी 100 कोटीचा निधी दिलेला आहे. मिलिंद कॉलेज आणि त्याचा परिसर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली जी जमीन आहे, आपली जी भूमी आहे, त्या भूमीला 600 कोटीची त्यांनी तरतूद केलेली आहे. म्हणजे अशा अनेक योजना जे मागासवर्गीयाच्या भल्यासाठी ज्या करण्यासाठी ते सतत ते धडपड करत आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला याच्या पुढे जाऊन सांगतो की मागासवर्गीयासाठी अनेक योजना जे तुम्हाला कर्जाच्या माध्यमातून जे भेटणार आहे, त्यामध्ये अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा ज्योतिबा महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, वाल्मिकी महामंडळ, या अनेक महामंडळात सुद्धा करोडो रुपयाचा निधी देण्याचे त्यांनी काम केले की आपल्या गोरगरीब लोकांचा विकास झाला पाहिजे. म्हणजे अशा काम करणारा जेव्हा एखाद्या नेत्याच्या मागे तुम्ही लागतात, याचा अर्थ काय आहे की तुम्हाला या संभाजीनगर औरंगाबादमध्ये बौद्ध समाजाचा मागास समाजाचा जो पहिला पालकमंत्री झाला, हे तुमच्या सर्व लोकांच्या पोटात दुखत आहे. त्यामध्ये विशेष करून इम्तियाज जलीलला तर मी स्पष्ट सांगतो की या ठिकाणी सुपारी देऊन काम लावलेलं आहे की तू आमच्या पालकमंत्र्याचा नागेला, कारण तो बौद्ध समाजा मागासवर्गीय तो आमच्या सर्व समाजाचं भलं करू लागला. त्यामुळे याच्या जर मागं लागलं संजू भाऊच्या, तर हे लोकांना काहीतरी एक मेसेज जाईल. त्यामुळे ह्या पद्धतीने या ठिकाणी षडयंत्र रचल्या गेलेलं आहे. पण या ठिकाणी मी तुम्हाला एवढं सांगतो समाजाला, आमच्या मातंग समाजाला विशेष करून, की आज आमचे आहिरे सर बोलले, विनोद बोलला, आमचे गायकवाड बोलले, आमचे सुधाकर बोलले, आणि तर सर्वच कार्यकर्ते प्रमुख आमचे विलास वाघमारे, अशोक गायकवाड, महेंद्र तुपे, किशोर आणि या सर्वच प्रमुख अण्णा वाघोले, या सर्वांनाच मी एवढं सांगू इच्छितो की बाबा या ठिकाणी आपण जे मोर्चाची तयारी करत आहोत, त्या मोर्चाला 23 तारखेचा भव्य दिव्य मोर्चे निघणार आहे. वाळूज महानगरातून मात्र संजय मिसाळ आणि गायकवाड हे कमीत कमी 400-500ची टीम त्या ठिकाणी घेऊन येणार आहे. शहरातून आपण अनेक गाड्या करणार आहे. फक्त या मोर्चाचे नियोजन करत असताना मी तुम्हाला विनंती करतो की या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या ज्या वस्त्या आहे, आपण त्या ठिकाणी कसं निघायचं, आपल्या त्या पद्धतीने आपल्याला तयारी सुद्धा करायची आहे. की आपल्या लोकांना एकच सांगायचं की हरिजन आणि बिकाऊ समाज, मागासवर्गीय समाज हा हरिजन आणि बिकाऊ समाज असं वक्तव्य त्या इम्तियाज जलीलने केलेलं आहे. आणि त्याला धडा शिकवण्यासाठी आणि त्याला अटक झाली पाहिजे, कारण ॲट्रोसिटीचे 1 नाही 2 गुन्हे त्याच्यावर दाखल आहे, पण तो पोलीस आतापर्यंत काही कारवाई करत नाही. आणि जर याच्यावर कारवाई झाली नाही, तर येणाऱ्या भविष्यामध्ये कोणताही राजकीय नेता म्हणा, कोणत्याही समाजाचा माणूस म्हणा, ही पुढे हिंमत करू शकतो. आम्ही मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीये, आम्ही MIMच्या विरोधात नाहीये, आम्ही फक्त इम्तियाज जलीलच्या विरोधात याच्यासाठी आहो की त्यांनी मुद्दामून आमच्या समाजाला, आंबेडकरी समाजाला त्यांनी जाणून बुजून हरिजन आणि बिकाऊ समाज म्हणजे पैसे घेऊन मत विकणारा समाज एवढा मोठा आमचा अपमान केलेला आहे. त्यासाठी क्रांती चौक या ठिकाणी 23 तारखेला दुपारी 12चा टाइम या ठिकाणी आपल्याला सर्वांना मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उभा राहायचं आहे. आणि फक्त एवढं मी तुम्हाला आज सांगतो की अनेक या ठिकाणी काही अफवा होत आहे की बाबा हा पालकमंत्र्यासाठी मोर्चा आहे किंवा पालकमंत्र्याच्या विरोधात जो इम्तियाज जलील त्यासाठी मोर्चा आहे. परंतु या ठिकाणी मी स्पष्ट करतो, हा मोर्चा फक्त आमच्या स्वाभिमानासाठी आहे. हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या माणसाचा तुम्ही अपमान केला. आम्हाला तुम्ही बिकाऊ म्हणला, आम्हाला तुम्ही म्हणजे पैसे घेऊन मतदान करणार म्हणला, आम्हाला हरिजन हा आमच्यासाठी सगळ्यात मोठी शिवी, तो शब्द तुम्ही वापरला. त्यासाठी इम्तियाज जलीलला धडा शिकवण्यासाठी आणि इम्तियाज जलीलवर कडक कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी, यासाठी इथं असलेलं माझ्या तमाम जेवढं मातंग समाजाचे माझे सर्व समाज बांधव आहेत त्यांना मी हात जोडून विनंती करतो की मोठ्या प्रमाणात 23 तारखेला तुम्ही सामील व्हा. एवढं मी 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय लोणी. आभार मानतो. हां बस. आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे आयोजक संजय भाऊ ठोकर, राजूजी आयरे यांनी या कार्यक्रमाला त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आपण सर्व या कार्यक्रमाला येऊन आपली उपस्थिती लावली आणि शांतपणे आपण या ठिकाणी सर्वांचे, तर साहेब कोणालाच नाही म्हणत नाही. त्यांचं कोणाचं काही काम असलं तर साहेब तुरंत करतात. तर माझं असं म्हणणं आहे की या जिल्ह्याला पालकमंत्री धडाडी जे भेटले आहे, तर आपण सगळे मिळून जर त्यांना विरोध होत असेल तर सगळं कोणी ना कोणी काही ना काही साहेबाकडे काम वगैरे घेऊन गेलं असेल. एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती आहे की सगळे साहेबाच्या कार्यक्रमामध्ये सामील व्हा. आज सकल मातंग समाज और मातंग क्रांति मोर्चे की ओर से यार इस जगह महत्वपूर्ण बैठक लगाई हुई थी. जानबूझकर इस शब्द का बार बार इस्तेमाल किया. इनको पता था कि अभी इलेक्शन आने वाले हैं और उनको एक तरफ से दलित और मुस्लिम समाज में तेढ़ निर्माण करना था और इस तरह से उनको उनका जो वजूद था
वो शहर के अंदर, जिले के अंदर, कहीं भी महाराष्ट्र के अंदर बढ़ा के बताना था, इसलिए उन्होंने ये स्टेटमेंट करके पूरे दलित मागासवर्गीय समाज को अपने आंख के ऊपर लेने का काम किया है। इसलिए हम सर्वप्रथम उनका निषेध करते हैं। इनके ऊपर जो एट्रोसिटी का गुना दाखिल हुआ उसमें उनको तुरंत अटक हो, ऐसे हम आयुक्त का निवेदन दी कि हमने बात की हुई है। और इसी बारे में हम 23 तारीख को आने वाले सोमवार को भव्य मोर्चे का आयोजन किया है। और इस मोर्चे के अंदर बौद्ध महार समाज के साथ खंडे को खंदा लगा के मातंग समाज ये पूरी ताकत से पीले झंडे और नीले झंडे लेके उतरने वाला है। इसके लिए हमारी यहाँ मीटिंग चालू थी। और हमारा और इनको एक बोलना है कि वो जो पालक मंत्री के ऊपर जो बार बार आरोप कर रहे हैं, तो आरोप के बारे में हम एक बोलना चाहते हैं, हमारे समाज की तरफ से उनको चैलेंज करना चाहते हैं। तुम्हारे करने अगर संजू भाऊ सिरसाट के साहब के बारे में अगर कोई सबूत हो गए तो तुम कोर्ट में जाओ, तुम ईडी के पास जाओ, तुम सीबीआई करने जाओ, तुम इनकम टैक्स की तरफ जाओ और तुम तुम्हारा पूरा सबूत लेकर वहां जाओ और उनके ऊपर कार्रवाई करने लगो। लेकिन तुम जो हवा में बात कर रहे हो, इसलिए हमारा बोलना है कि जो पालक मंत्री जो 50 साल के बाद इस संभाजीनगर औरंगाबाद को मिला है, वो बौद्ध और दलित मागासवर्गीय समाज को मिला है। और संजू भाऊ सिरका जो काम है वो सभी समाज को लेकर चलने का काम है। उन्होंने अनेक ऐसे बड़े बड़े काम किए कि जो मिलियन कॉलेज के लिए 600 करोड़ की निधि दिया हुआ है, भीमा कोरेगांव के लिए उन्होंने 100 करोड़ की निधि, यहाँ के हॉस्टल बच्चों के लिए जो मागासवर्गीय बच्चे पढ़ते हैं उनके लिए 1200 कोटी का निधि, अन्नभाऊ साठे मातोरे महाविकास मंडल के लिए 1,000 कोटी का निधि। और दूसरा ऐसे बहुत सी निधि जो दलित मागासवर्गीय समाज के भले के लिए वो काम कर रहे हैं। इसलिए इनके यहाँ के जितने भी लीडरशिप है, जिनके पेट में जातिवाद बढ़ा हुआ है, ये जातिवाद की वजह से संजू भाऊ सिरसाट के खिलाफ झूठे आरोप कर रहे हैं। इसलिए हम ये आने वाले 23 तारीख को भव्य मोर्चा निकाल के उनको हम उनकी औकात दिखाएंगे कि इस जगह हमारा जो मागासवर्गीय समाज है उसमें जो कोई जाति आती है, सभी जाति के लोग बड़ी ताकत से इस मोर्चे में उतर के इम्तियाज जलील पे कार्रवाई करने की हम मांग करने वाले। महाराष्ट्र शासन या अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाला, त्याच्यावर आम्ही सत्कार करतो। तुम्ही मागे सरका, थोडं सोडून द्या त्याला हात, उभे राहा। ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा साहित्यरत्न